तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, मागील अध्ययनात आपण पापार्पणाविषयीच्या अभ्यासाची सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण चुकून घडलेल्या पापाबद्दल याजकाने करायचे पापार्पण पाहिले होते. आज आपण उर्वरित 3 प्रकारची पापार्पणे पाहणार आहोत, जी चुकून घडलेल्या पापांबद्दल होती. पहिले म्हणजे सर्व मंडळीकडून घडलेले पाप, दुसरे अधिपतीच्या द्वारे घडलेले पाप, आणि तिसरे सामान्य लोकांपैकी कोणी पाप केले असेल तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, लेवीचे पुस्तक ह्याच्या 4थ्या अध्यायाचे अध्ययन आम्ही करीत आहोत. जुन्या करारातील लेवीचे पुस्तक 4था अध्याय आपण माझ्यासोबत उघडा. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की परमेश्वराची जी उपासना आम्ही करतो ती उपासना आणि आमचा स्वीकार प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तावर अवलंबून आहे. जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये परमेश्वराजवळ जातो तेव्हा तो आमचा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वीकार करतो. इब्री लोकासपत्र 9 अध्याय 22 वचन सांगतं, नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही. बाकीचे सगळे रक्त होमवेदीच्या पायथ्याशी ओतल्या जात असे. ह्याद्वारे अपराधाचा विवेक संतुष्ट होऊन त्याच्यामधील अपराधी भावना दूर होत असे. पापाच्या निकालासाठी हाच पुरावा होता व फक्त हाच उपाय होता श्रोत्यानो, की ज्याद्वारे मन आणि अंतकरण संतुष्ट होत असे. महत्वाची समजून घेण्याची गोष्ट म्हणजे परमेश्वर आम्हाला आमच्या पापांची क्षमा देतो आणि तो आम्हाला सुद्धा क्षमा करतो. ह्या संबंधाने अधिक सांगण्यासारखे काहीच नाही. त्याने त्या पापांना समुद्रतळी टाकले आहे. पूर्व दिशा पश्चिमेपासून जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केलेले आहेत. तो आमच्या अपराधांना पुन्हा स्मरण करीत नाही. त्याने पापाचा प्रश्न मानव जातीकरिता पूर्णपणे सोडवलेला आहे. त्याने श्रोत्यानो माझ्या पापांची क्षमा केली आणि तो तुमच्या सुद्धा पापांची क्षमा करू शकतो. आणि त्याने हे कसे केले ह्या बाबतीत आश्चर्य करू नका. त्याने आमचे पाप, आमच्या अपराधी भावना दूर केलेल्या आहेत. जेव्हा आम्ही ख्रिस्ताकडे येतो तेव्हा तो आमचा स्वीकार करतो आणि त्या पापांना दूर करण्यासाठी ख्रिस्ताचे अर्पण पुरेसे आहे. आता श्रोत्यानो 8 ते 10 वचने बघा. 4था अध्याय 8 ते 10 वचने. नंतर पापार्पणाच्या गोऱ्याची सर्व चरबी काढावी, म्हणजे आतड्यांवर असलेली चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी, दोन्ही गुर्दे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि गुर्द्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावी. शांतार्पणाच्या यज्ञात जसे बैलाचे हे भाग काढून घेतात तसे ते वेगळे काढून घ्यावे व याजकाने त्यांचा होम वेदीवर होम करावा. श्रोत्यानो, पापार्पणाच्या विधीनंतर शांतार्पण आलेले दिसते. पापाची क्षमा झाली आहे. सहभागिता पुन्हा स्थापित झाली आहे. कार्य पुन्हा सुरू झाले आहे. चरबीला वेदीवर जाळण्यासाठी ठेवण्यात आले. लक्षात घ्या, चरबी जे सर्वात उत्तम आहे त्याला दर्शविते. आता 11 आणि 12 वचने. गोऱ्याचे कातडे, सर्व मांस, डोके, पाय, आतडी, शेण असा सगळा गोरा त्याने छावणी बाहेर राख टाकाव्याच्या स्वच्छ ठिकाणी न्यावा आणि तो लाकडावर ठेवून विस्तवात जाळून टाकावा. राख टाकीत असतात तेथे तो जाळून टाकावा. ह्या ठिकाणी आता दुसऱ्या अर्पणांपासून हे अर्पण एकदम दूर झालेले दिसते. बैलाचा उरलेला हिस्सा छावणी बाहेर जाण्यात येईल. आमचा विश्वास आहे की हा पापाच्या अधिक पापीपणावर भर देण्यात आलेला आहे. येथे पवित्रीकरण किंवा ख्रिस्तावर भर नाही, परंतु हा ख्रिस्त आहे, पापहरण करणारा ख्रिस्त, ज्याला आमच्यासाठी पाप करण्यात आले. श्रोत्यानो, प्राणी पापार्पण असे. इब्री लोकासपत्र 13 अध्याय 10 ते 14 वचने आम्हाला सांगतात. इब्री लोकासपत्र 13 अध्याय 10 ते 14 वचने. आपल्याला अशी विधी आहे की जिच्यावरचे खाण्याचा अधिकार मंडपाची सेवा करणाऱ्यांना नाही, कारण ज्या पशुचे रक्त पापाबद्दल प्रमुख याजकाद्वारे परमपवित्र स्थानात नेले जाते त्यांची शरीरे तळाबाहेर जाळण्यात येतात,
म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोसले. तर आता आपण त्याचा अपमान सोशीत तळाबाहेर त्यांच्याकडे जाऊया, कारण आपल्याला इथे स्थायिक नगर नाही, तर जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत. श्रोत्यानो, ह्या वचनांवर आपण थोडा वेळ विचार करूया. धर्म, परमेश्वर जो पवित्र आहे, त्याच्या हृदयाला व त्याच्या आवश्यकतांना कधीच संतुष्ट करू शकत नाही. फक्त ख्रिस्ताचा वधस्तंभावरील मृत्यू आम्हाला पापांची क्षमा देऊ शकतो. आम्ही स्वभावतःच पापी असून स्वर्ग राज्यासाठी आम्ही योग्य नाही. जर परमेश्वर ह्या संपूर्ण विश्वाला नेहमीसाठी नरकात टाकेल, तरी स्वर्गदूत त्याच्यासाठी पवित्र 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 गात राहतील. परंतु परमेश्वराचा धन्यवाद असो की त्याने तसे केले नाही. त्याने आमच्यावर इतके प्रेम केले की त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी ह्या जगात पाठवले. त्याला आमच्यासाठी त्याने पाप केले. ख्रिस्ताशिवाय दुसऱ्या कुठल्याच मार्गाने किंवा उपायाने आमच्या पापाचा प्रश्न सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करू नये. फक्त श्रोत्यानो, आम्हाला ख्रिस्ताकडे वळायचे आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. तोच आमच्यासाठी पर्याप्त आहे, पुरेसा आहे. तो आमच्या अंतःकरणाची, आमच्या आत्म्याची प्रत्येक गरज भागवतो. तोच फक्त आम्हाला पापांची क्षमा देतो. पापाच्या समस्येकरिता ख्रिस्ताचा आमची पापे वाहून नेण्यास झालेल्या मृत्यूच एक उपाय आहे, आणि हाच त्या छावणीबाहेर जाळण्यात येणाऱ्या गोऱ्याच्या शरीराच्या इतर भागाचा अर्थ आहे. आता श्रोत्यानो, आपण 13 पासून 14 वचने वाचूया. 4 अध्याय 13 आणि 14 वचने. इस्रायलाच्या सर्व मंडळीकडून चुकून काही पाप घडले आणि ते जनसभेच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने निषिद्ध ठरविलेले एखादे कृत्य केल्याने ते दोषी ठरले, आणि मग त्यांनी केलेले पाप कळून आले, तर जनसभेने गोऱ्याचा पापबली अर्पावा आणि तो दर्शन मंडपासमोर आणावा. ह्या ठिकाणी मंडळीच्या पापांविषयी आम्ही पाहत आहोत. याचकासाठी जो पाप बली होता तोच मंडळीसाठी सुद्धा होता. अर्पणासाठी गोरा फार सर्वात अधिक किमती असे. लक्षात घ्या श्रोत्यानो, की प्रमुख याजक संपूर्ण मंडळीला परमेश्वरासमोर सादर करी. तो मंडळीचे प्रतिनिधित्व करी, म्हणून जी आवश्यकता असे ती सारखीच असे. मला वाटतं येथे आमच्यासाठी अजून एक पाठ आहे. येथे परमेश्वरासमोर फक्त वैयक्तिक जबाबदारी नाही, तर सामूहिक जबाबदारी आहे. परमेश्वर राष्ट्रांचा न्याय करतो, आणि जे लोक राष्ट्राच्या पापात संमिलित नव्हते त्यांचा सुद्धा न्याय करण्यात आला. इसवी सन 70 मध्ये जेव्हा येरुशलेमला उद्ध्वस्त करण्यात आले, तेव्हा संपूर्ण राष्ट्र बंदिवासात गेले. जेव्हा रोमी साम्राज्याचे लहान लहान तुकडे झालेत, तेव्हा सर्वांवर त्याचा परिणाम झाला. श्रोत्यांनो, तुम्ही आणि मी राष्ट्राचा एक भाग आहोत, त्यामुळे आमची जबाबदारी मोठी आहे. आम्ही जबाबदार आहोत. परमेश्वर मंडळी आणि स्थानिक मंडळांचा सुद्धा न्याय करतो. मी काही लोकांना असं म्हणताना ऐकते की आम्ही उदारमतवादी मंडळीत राहून साक्ष देण्याचे कार्य करू. त्यांना हे विचार कसे मिळतात हेच मला कळत नाही. हे विचार परमेश्वराच्या वचनात नाहीत. जर आपण जी मंडळी परमेश्वराच्या वचनातून सत्य शिकवित नाही त्या मंडळीशी जाऊन मिळता, त्या मंडळीतील लोकांसोबत सहभागिता करता, तर त्या मंडळीसोबत आपला सुद्धा न्याय होईल हे लक्षात घ्या. आमची जबाबदारी वैयक्तिक जबाबदारी आहे. परंतु तरी सुद्धा श्रोत्यानो, जर आपण कशाशी तरी मिळवणूक करतो, तर आपण सामूहिक जबाबदारीखाली येतो. जेव्हा प्रभूने प्रगटीकरणाच्या पुस्तकात 7 मंडळांना संदेश दिला, तेव्हा तो संदेश मंडळांना तर होताच, परंतु मंडळीतील प्रत्येक सदस्यासाठी सुद्धा होता. 15वं वचन बघा. 4 अध्याय 15वं वचन. मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोऱ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे आणि त्याचा परमेश्वरासमोर वध करावा. वडील राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. त्याचप्रमाणे प्रगटीकरणाच्या पुस्तकात वडील मंडळीचे प्रतिनिधित्व करतात. आता ह्या ठिकाणी जो विधी आहे तो याजकाच्या अर्पणाशी मिळता जुळता आहे. आता मी त्याविषयी पुन्हा बोलणार नाही. ते 16 ते 21 या वचनांमध्ये स्पष्ट केलेले आहे. 16 ते 21 वचने मी आपणाकरिता वाचते. अभिषिक्त याजकाने त्या गोऱ्याचे काही रक्त घ्यावे व ते दर्शन मंडपात न्यावे. याजकाने त्या रक्तात आपले बोट बुडवावे आणि परमेश्वरासमोर अंतरपटासमोर ते 7 वेळा शिंपडावे. मग
दर्शन मंडपातील परमेश्वरासमोर असलेल्या वेदीच्या शिंगांना काही रक्त लावावे आणि बाकीचे सर्व रक्त घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. त्या गोऱ्ह्याची सर्व चरबी काढून वेदीवर तिचा होम करावा. पापार्पणाच्या गोऱ्ह्याचे जसे करावयाचे तसेच ह्याचेही करावे. ह्या प्रकारे याजकाने इस्रायल लोकांसाठी प्रायश्चित करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल. पूर्वोक्त गोऱ्हा जाळून टाकाव्याचा तसाच हाही गोऱ्हा छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे जनसभेचे पापार्पण होय. चला 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 सारे एक वार जाऊया रे. चला 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 सारे एक वार जाऊया रे. एक वार जाऊया रे. एक वार जाऊया रे. चला 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 सारे एक वार जाऊया रे. देव बाबाची पायी तिथे भेद भाव नाही. देव बाबाची पायी तिथे भेद भाव नाही. तिथे सारे माझे तुझे हस्त पावे नको जे जे. तिथे सारे माझे तुझे हस्त पावे नको जे जे. एक वार जाऊया रे. एक वार जाऊया रे. चला 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 सारे एक वार जाऊया रे. तिथे नित्य रमणीकी नाव जिचे नको लोकी. तिथे नित्य रमणीकी नाव जिचे नको लोकी. तिथे फिटेल संदेह सर्व मोह सर्व मोह. तिथे फिटेल संदेह सर्व मोह सर्व मोह. एक वार जाऊया रे. एक वार. अधिपतीचे पाप ह्याविषयी आम्हाला पुढची वचने सांगतात. आपल्या लक्षात येईल श्रोत्यानो की ह्या सर्व वेगवेगळ्या समूहांनी अर्पण आणायचे होते, कारण हे सर्व पापी होते. प्रत्येक बाबतीत त्यांची जबाबदारी वेगळी होती, परंतु ते सर्व दोषी होते, अपराधी होते. ह्या ठिकाणी नागरिकांवर नेमलेला अधिपती आहे. जे अधिपती असतात त्यांच्याविषयी बहुधा लोक काही काही अफवा पसरवित राहतात. त्यांच्याविषयी लोकांना काही ना काही उलटसुलट सांगत राहतात आणि त्यांच्याविषयी लोकांमध्ये कुजबूज सुरू होते. हा दोष खरा असायला हवा. त्याचे पाप त्याच्या लक्षात यायला हवे, मगच त्याने आपले अर्पण आणायला हवे. पुन्हा अधिपती जबाबदारीच्या जागेवर आहे. त्याचे अर्पण मंडळी किंवा याजकापेक्षा कमी किमतीचे असे, परंतु खाजगी व्यक्तीच्या अर्पणापेक्षा त्याची किंमत किंवा त्याचे मूल्य अधिक असे. हाच पाठ हे आम्हाला शिकवते
की अधिपती परमेश्वराकडून नेमलेले असतात आणि म्हणून देवाकरिता ते जबाबदार असतात. परंतु आज श्रोत्यानो, खेदाने म्हणावं लागतं की आमचे पुढारी लोक देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. मी त्यांच्या अनेक भाषणांना ऐकलेले आहे. ते लोकांना संतोषवितात, देवाला नाही. अधिपतीला दोषहीन बकरा आणावयाचा असे आणि तो नर असावा असे परमेश्वराने सांगितले होते. गोऱ्याप्रमाणे ह्या बकऱ्याचे अर्पण किमती नसे, त्याचे मूल्य फार कमी असे. विधी व रीती मात्र याजक आणि लोक ह्यांच्यासाठी जी असे तीच असे. लक्षात घ्या की मानवाचे पाप, मग ते खाजगी असो, तो खाजगी नागरिक असो, तरी तेच असे. तो ज्या प्राण्याला अर्पण करीत असे त्या प्राण्याच्या किमतीवरून त्याची जबाबदारी कळत असे. 21 ते 27 वचने सांगतात, पूर्वोक्त गोऱ्हा जाळून टाकावायचा, तसाच हाही गोऱ्हा छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे जनसभेचे पापार्पण होय. आपला देव परमेश्वर ह्याने निषिद्ध ठरविलेले कोणतेही कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून एखादा अधिपती दोषी ठरला आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले, तर त्याने एक दोषहीन बकरा बली देण्यासाठी आणावा. त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञपशूचा वध करीतात तेथे त्याचा वध करावा. हे पापार्पण होय. मग याजकाने आपल्या बोटाने त्या पापार्पणाचे काही रक्त घेऊन होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. शांतर्पणाच्या यज्ञपशूंच्या चरबीप्रमाणे ह्याच्याही सर्व चरबीचा त्याने वेदीवर होम करावा. ह्या प्रकारे त्याच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. परमेश्वराने निषिद्ध ठरविलेले एखादे कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून सामान्य लोकांपैकी कोणी दोषी ठरला. ह्या ठिकाणी आता साधारण लोकांविषयी, सामान्य लोकांविषयी सांगण्यात आले आहे. अज्ञानतेमुळे केलेले पाप, परंतु देवाच्या आज्ञेविरुद्ध केलेले पाप, जे निषिद्ध ठरविण्यात आले आहेत त्या विरुद्ध केलेले पाप. पुन्हा श्रोत्यानो, हे अर्पण ती दोष भावना दूर करण्यास व विवेकाला संतुष्ट करण्यास होय. फक्त ख्रिस्ताचा मृत्यू आधुनिक माणसाच्या जीवनात असलेली दोष भावना दूर करू शकतो. मानसिक उपचारांद्वारे हे शक्य नाही. एखाद्या व्यक्तीच्या विवेकाला गरम लोखंडाने दागल्यास कदाचित तो त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित होईल, परंतु मानवाच्या अंतःकरणात खोल कुठेतरी ती विक्षिप्त दोषभावना कायम राहते. ती फक्त ख्रिस्ताजवळ त्याच्याकडून क्षमा प्राप्त करण्यास येण्याद्वारेच दूर होऊ शकते. 28 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले, तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण करण्यासाठी एक दोषहीन बकरी आणावी. जेव्हा त्या व्यक्तीला पाप कळून येते तेव्हा ते अज्ञानात केलेले पाप राहत नाही, परंतु त्यासाठी तेच अर्पण आणणे आवश्यक होते. आज विश्वासणारा काय करतो? तो ख्रिस्ताकडे एक हरवलेला पापी म्हणून येतो. तो ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकार करतो. जेव्हा त्याला कळतं की त्याने पाप केले आहे, तेव्हा तो ते पाप देवासमोर कबूल करतो. कारण योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 9 वचन आम्हाला सांगतं, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. श्रोत्यानो, बकरी ही बाकीच्या अर्पणापेक्षा कमी किमतीची असे, पण अर्पण आवश्यक असे. ही सर्व अर्पणे ख्रिस्ताच्या मृत्यूकडे निर्देश करतात. सर्व प्रकारच्या लोकांकरिता विधी तोच आहे. वचन 32 प्रमाणे मादी कोकरूस सुद्धा स्वीकारल्या जात असे, त्यामध्ये सुद्धा तोच विधी असे. आपण ही वचने वाचूया. 29 पासून पुढची वचने आम्हाला सांगतात, त्याने त्या पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होम बलीचा वध करिता त्या ठिकाणी त्याचा वध करावा. मग याजकाने त्याचे काही रक्त बोटाने घेऊन ते होमवेदीच्या शिंगास लावावे आणि बाकीचे सर्व रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतावे आणि शांतर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे ह्याची ही सर्व चरबी वेगळी काढून घ्यावी व ती परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य म्हणून याजकाने तिचा वेदीवर होम करावा. याजकाने त्याच्यासाठी प्रायश्चित करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरू आणले तर ती दोषहीन मादी असावी. त्याने पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करीतात तेथे पापार्पणासाठी त्याचा वध करावा.
याचकाने आपल्या बोटाने पापबलीचे काही रक्त घेऊन होम वेदीच्या शिंगास लावावे आणि बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतावे आणि शांतर्पणाच्या कोकराच्या चरबीप्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि वेदीवर असलेल्या हव्यावर परमेश्वराप्रित्यर्थ तिचा होम करावा. ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापाबद्दल याचकाने प्रायश्चित करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. श्रोत्यानो, इफिस्करास पत्र 1 अध्याय 7 वचन आम्हाला सांगतं, त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आमच्यासाठी आमच्या पापांसाठी मरण पावला, तेव्हा त्याने जे पूर्ण केले त्याप्रमाणे हे अर्पण आहे, जे आम्हाला 29 ते 35 वचनांमध्ये वाचायला मिळते. आता आपण पापार्पणाचा नियम पाहणार आहोत आणि हा नियम आम्हाला 6व्या अध्यायाच्या 26 वचनांपासून पाहायला मिळतो. होमार्पणाची जी जागा होती तीच पापार्पणाची होती. दोन्हीही ख्रिस्ताला संबोधितात. 6वा अध्याय 26 आणि 27 वचने सांगतात. 6वा अध्याय 26 आणि 27 वचन. जो याजक पापबली अर्पील त्याने तो खावा. दर्शन मंडपाच्या अंगणात पवित्र स्थळी तो खावा. ज्याला त्याच्या मांसाचा स्पर्श होईल तो पवित्र आहे, आणि त्याचे रक्त एखाद्या वस्त्रावर उडाले तर असे वस्त्र पवित्र स्थळी धुवावे. श्रोत्यांनो, लक्षात घ्या की पापार्पण पवित्र होते. ख्रिस्ताने वधस्तंभावर असताना परमेश्वराला हाक मारली आणि तो मोठ्याने म्हणाला, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? स्तोत्रसंहिता 22 अध्याय 1 ते 3 वचने आम्हाला सांगतात, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करावयाला तू जवळ नाहीस. माझ्या देवा, दिवसा मी धावा करीतो तरी तू ऐकत नाहीस. रात्रीही धावा करीतो तरी मला चैन पडत नाही. तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या तू पवित्र आहेस. ख्रिस्त त्या वधस्तंभावर आमच्यासाठी पाप झाला, तरी लक्षात घ्या श्रोतानो की तो पवित्र होता. देवाने स्वतःला त्याच्यापासून दूर केले तरी देव त्याच्यामध्ये राहून जगाशी त्यावेळी समेट करीत होता. हे मला कळत नाही. हे एक मोठे रहस्य आहे. त्याने वधस्तंभावर काय सहन केले हे तुम्हाला आणि मला कधीच समजणार नाही. तो पवित्र आहे, आम्ही नाही. म्हणून यातना, दुःख सहन खरोखर काय आहे हे आम्हाला कधीच कळणार नाही. 28 ते 30 वचने, 6वा अध्याय 28 ते 30 वचने. ते मांस मडक्यात शिजविले असेल तर ते मडके फोडून टाकावे, पण पितळेच्या पात्रात ते शिजविले असेल तर ते पात्र घासून पाण्याने धुवावे. ते खाण्याचा हक्क याजक वर्गातील प्रत्येक पुरुषाला आहे, ते परमपवित्र होय. पण ज्या पाप बलीचे काही रक्त दर्शन मंडपात पवित्र स्थानी प्रायश्चितासाठी आणीतील त्याचे मांस खाऊ नये, ते अग्नीत जाळावे. पात्रासंबंधाने सुद्धा फार कडक असे नियम होते. लक्षात घ्या की अर्पण पापासाठी होते आणि पाप पवित्रतेच्या विरुद्ध आहे. परमेश्वर ह्याचे शेवटले कारण आम्हाला सांगत आहे. यशायाचे पुस्तक 55 अध्याय 7 ते 9 वचने सांगतात. यशायाचे पुस्तक 55 अध्याय 7 ते 9 वचने. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत. श्रोत्यानो, आम्हाला हे सत्य स्मरण करून देण्याची आवश्यकता आहे की त्याने आम्हाला पापांपासून वाचवले, पापाकरिता नाही. हे लक्षात घेणे आवश्यक आहे. पॉल रोमकरास पत्र 6वा अध्याय पहिल्या 2 वचनांमध्ये म्हणतो. रोमकरास पत्र 6वा अध्याय पहिली 2 वचने. तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? कधीच नाही. जे आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार? होय श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी ते सर्व काही केले आहे जे आम्हाला पाप क्षमेकरिता आणि पापांपासून सुटका मिळण्याकरिता आवश्यक होते. त्याने आमच्या जागी शिक्षा भोगली. त्याने आमच्या यातना सहन केल्यात. जे दुःख सहन आम्हाला करायचे होते ते त्याने आमच्याकरिता सहन केले, जेणेकरून परमेश्वराशी आमचा समेट व्हावा आणि आम्हाला स्वर्गामध्ये स्थान मिळावे
आम्हाला पापांची क्षमा प्राप्त व्हावी. जी आम्ही आशाहीन आहोत ते आम्हाला आशा प्राप्त व्हावी. होय श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या सुटकेचे कार्य त्या वधस्तंभावर पूर्ण केले आहे. त्याने आमच्या पापांची खंडणी भरून दिली आहे. त्याने आमच्याकरिता आपला प्राण त्या वधस्तंभावर दिलेला आहे. आज आम्हाला काहीच करण्याची गरज नाही. फक्त पश्चातापी अंतकरणाने त्याच्याजवळ येऊन पापांची कबुली द्यायची आहे, पापांबद्दल क्षमा मागायची आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवून त्याला आपला स्वामी आणि प्रभू स्वीकारायचे आहे. श्रोत्यानो, पुष्कळदा आम्ही स्वप्रयत्नांनी पाप क्षमा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, पापांपासून मुक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. परंतु लक्षात ठेवा की आमचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत, आमचे परिश्रम व्यर्थ आहेत. फक्त प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही केले तेच आम्हाला वाचवू शकते, कारण तोच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. तोच आमच्याकरिता एक उपाय आहे जो परमेश्वराने योजिला आहे. श्रोत्यानो, आज ख्रिस्ताजवळ या आणि त्याला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारा. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण पाहिले की मंडळीचे सर्व स्तर कसे पापार्पणामध्ये गणले गेले होते. या अर्पणाचा मुख्य मुद्दा होता की चुकून पाप झालेल्यांनी काय करावे. आपण हे देखील पाहिले आहे की या पापार्पणाद्वारे दोष भावना दूर होत असे आणि विवेकालाही संतुष्ट करण्यात येई. आजही आपल्या लक्षात आले असेल की सर्व अर्पणे ख्रिस्ताच्या मृत्यूकडे निर्देश करतात. तोच ख्रिस्त आमच्यासाठी पाप झाला, आमच्या पापांसाठी त्याने खंडणी भरली. काय ख्रिस्ताचे बलिदान आम्हाला मार्गदर्शक होणे आवश्यक आहे. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या प्रेमळ परमेश्वरा, आज पुन्हा एकदा बापा तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस की आम्ही पापी आहोत. होय प्रभूजी, आम्ही मान्य करतो आम्ही पापी आहोत. आम्ही पापामध्ये राहू नये यासाठीच तुझा एकुलता एक पुत्र तू आम्हासाठी दिलेला आहेस. आणि प्रभूजी, जे निर्देश तू इस्रायल लोकांना दिलेले होते की ज्यावेळेस आमच्याकडून कळत नकळत जेव्हा चुका होतात, पाप होतात, अपराध होतात, त्यावेळेस आम्ही काय करावं. होय प्रभूजी, तू आमचा देव आहेस आणि आम्हाला पापातून बाहेर काढण्यासाठी तू स्वतःचं बलिदान दिलेलं आहेस. हे आम्ही विसरू शकत नाही आणि नाही आम्ही विसरावं. यासाठी प्रभूजी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपित आहोत. आमचं वागणं, चालणं, बोलणं सर्व काही तुला आवडणारं असावं. आमचं जीवन हे तुला गौरव देणारं असावं आणि म्हणून आम्ही सर्व गोष्टी तुझ्या हाती सोपवितो आणि येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपली पापे पदरी घ्या आणि पापापासून दूर राहा. प्रभू आपणास मार्गदर्शन करो.